अरे कोण नाद करते, कसला नाद करते? व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे वाक्य ऐकून तुम्हाला विषयाचा अंदाज तर आलाच असेल. इंस्टाग्राम वरती हा डायलॉग जाम फेमस झालाय. धाराशिव मधलं एक हॉटेल व्यावसायिक, हॉटेल तिरंग्याचे मालक लक्ष्मण भोसलेंनी इंस्टाग्राम वरती आपल्या हॉटेलचं प्रमोशन करताना नाद करती का असं म्हणत आपल्या हॉटेलवरील नॉनव्हेज जेवणाचं प्रमोशन करायला सुरुवात केली. नाद करते अशी थापी दाखवावी लागते, नाद बाकी काय नाही, फक्त मटण थाळी 230 रुपये. बरं, एखाद्या व्यावसायिकानं आपल्या व्यवसायाचं प्रमोशन करणं किंवा त्यासाठी सोशल मीडिया सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करणं काहीच गैर नाहीये, ती चांगलीच गोष्ट आहे. मात्र आता नाद करते का हा जो डायलॉग आहे ना, त्यांनी किळसवाणं स्वरूप प्राप्त केलंय. त्याचसाठी आजच्या व्हिडिओची ही सगळी उठाढेव. सध्या सोशल मीडियावरती धाराशिव जिल्ह्यातल्या 3 हॉटेल मालकांनी जाम वातावरण टाईट केलंय. यात प्रामुख्याने हॉटेल तिरंगा, हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल अंबादास यांचा समावेश आहे. आणि आता या सगळ्या हॉटेलवाल्यांचा मार्केटिंग फंडा जो एकमेकांना सिम पिंच म्हणण्यासारखा झालाय. सुरुवातीला कुतूहल आणि चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींनी आता वाटण्यासारखा अवतार घेतलाय. व्यवसायात स्पर्धा असावी, किंबहुना मी म्हणते की ती असायलाच हवी. मात्र या हॉटेल चालकांच्या स्पर्धेनं विकृत रूप धारण केलंय का? थोडक्यात सांगायचं झालं तर व्यवसाय वाढवण्यासाठी सुरू केलेले जे रील्स आहेत आता एकमेकांची जिरवण्यासाठी काढले जात आहेत. रील्स काढणं, एकाने नाद करते का यायलाच लागतंय, असं जेवायला यायलाच लागेल, धमकी वजा आमंत्रण देणं. नाद करते असं लोक स्टॉक दाखवला भाकरीसाठी, चुलीवरची भाकर खायची असेल तिरंगाला यायला लागतं. दुसरीकडे लगेचच दुसरी रील काढत डायलॉग मधील जेंडर बदलवत नाद करतो काय असं म्हणणं. एका व्यावसायिकाचं लक्ष हे आपल्या ग्राहकांवरती, जेवणाच्या चवीवरती, जेवणात वापरल्या जाणाऱ्या वस्तू दर्जेदार आहेत की नाही यावरती असावं, खरंय की नाही? मात्र यांचं लक्ष सध्या या सगळ्यासोबत एकमेकांची जिरवण्यावरती जास्त आहे असं वाटायला लागलंय. आपण या हॉटेल व्यावसायिकांच्या हॉटेलमधल्या स्वच्छतेवरती बोलणारच आहोत, पण त्याआधी आपण त्यांच्या रील्स मधल्या कॉन्टेंटवरती, कमेंट्सवरती एक नजर मारूया. या रील्स मध्ये सगळ्यात घाणेरडं जर काही वाटत असेल तर हॉटेल बाहेर टांगलेले, सोलून ठेवलेले हे बोकड. बरं, हे एवढ्यावर पण थांबत नाहीत. त्या रील्स मध्ये ते कापत असलेल्या बोकडांची संख्याही सांगतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर नाद करते का यायला लागतंय, आज वार अमुक तमुक, आज 6 कापलेत, मंगळवार यायलाच लागतंय, आज सकाळी 6 बोकडाचं भेटतंय, वार सकाळला 7 ताजी. म्हणजे रील्सच्या सुरुवातीला नाद करते का परमनंट डायलॉग मारायचा आणि मग त्या दिवशी कापत असलेल्या बोकडांची संख्या सांगायची. बोकड शिजत असलेल्या चुलीवरचा उकळा रस्सा दाखवायचा. म्हणजे स्वच्छतेच्या नावानं बोंबाबोंब. ज्या हॉटेलमधल्या लोकांना जेव घालायचं, बाजूलाच बोकड कापायचा. आणि त्यात कहर म्हणजे लोकांना सोशल मीडियावरती ती अस्वच्छता, ती दुर्गंधी सगळं दाखवायचं. तुम्हाला तरी आवडेल का? म्हणजे नॉनव्हेज खाणं तर लांब, ते बघतानाच नको नको होतंय. अगदी एखाद्या गावातल्या मटन मार्केटमध्ये कापले जात नसेल एवढ्या संख्येने बोकड सध्या या हॉटेल्सवरती टांगलेले दिसतात. हॉटेल भाग्यश्रीच्या बाहेर तर जणू तुम्हाला बोकडांचा बाजारच भरलेला दिसेल. एखाद्या बाजारात नसतील एवढे बोकड किंवा शेळी पालकाकडेही नसतील एवढे बोकड तुम्हाला या हॉटेल्सच्या बाहेर बांधलेले दिसतील. सध्या सोशल मीडियावरती फेमस झालेले हे हॉटेल्स त्यांचे मालक बॉलिवूडला लाजवतील असे त्यांचे डायलॉग आणि अभिनयाला तर एखादा ऑस्कर फेकून मारावा असं वाटतं. हे असे डायलॉग बोलणारे एवढंच नाही, यांची कॉपी करून रील्सचा पाऊस पाडणारे अनेक तयार झालेत. हॉटेल 7777च्या मालकांनी पण हाच फॉर्म्युला अवलंबलाय. काही म्हणा, पण या हॉटेल मालकांनी मार्केटिंगचा अख्खा पॅटर्न बदलून टाकलाय. ते म्हणतात ना, अलगी लोक अलगी दुनिया. बरं, या लोकांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या पण कमी नाहीये. ट्रोलर्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हॉटेल भाग्यश्रीवर तर बोलायलाच पाहिजे. म्हणजे एखादा व्यवसाय करायचा असेल आणि त्यातला पहिला नियम हा सातत्य असतो. पण या भावाचं काहीतरी वेगळंच आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने हॉटेल बंदच असतं. विशेष म्हणजे हा स्वतः रील्स काढतो आणि हॉटेल बंद असल्याचं सांगतो. हॉटेल भाग्यश्री आज वार सोमवार, आज भी बंद आहे. भाग्यश्री आज सोमवार, आज भी बंद आहे. आज बुधवार आहे, आज आपला हॉटेल बंद आहे. आज आपला हॉटेल भाग्यश्री बंद आहे. आज वार गुरुवार, आज हॉटेल बंद आहे. आपल्या हॉटेल भाग्यश्रीला आज गुरुवार, आज आपला हॉटेल बंद आहे. आणि आपली तब्येत लय खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेला आहे. एखाद्या रील मध्ये तो अगदी रुबाबात 2 दिवस हॉटेल बंद असलं तरी असं म्हणत त्या दिवसाच्या बोकडांची आकडेवारी सांगतो. बरं, हे पण आपण म्हणू 2 मिनिटासाठी ठीक आहे, पण त्याचं ते 250 रुपयात अनलिमिटेड जेवण आणि क्वालिटी आणि क्वांटिटी 1 नंबर, हा डायलॉग तर माझ्या पचनीच पडत नाही. म्हणजे भावा, 250 मध्ये जर अनलिमिटेड आहे तर क्वांटिटीचा विषय येतो कुठून? मला ते गणितच काही कळलं नाही. तुम्हाला कळलं असेल तर सांगा कमेंटमध्ये.
बरं, या हॉटेल मालकांचा गलिच्छपणा हा पण नेटकरांपासून लपून राहिलेला नाही. नेटकरी एखाद्याला जास्त हवेत उडू देत नाही. टप्प्यात आल्यावर इथे कार्यक्रम फिक्स असतो. यांचं पण अगदी तसंच झालंय. यांच्या या छपरी स्पर्धेला नेटकरांनी आणि रोस्ट करणाऱ्या युट्यूबर्सनी चांगलाच जोडपून काढलाय. यांच्या रील्सवर येणाऱ्या कमेंट बघा. उद्या मालक बोकड चोरायला जाणार आहे तरी उद्या हॉटेल बंद राहणार याची नोंद घ्यावी. एक जण म्हणतो भाग्यश्री हॉटेल नाही, भाग्यश्री चिकन चॉप. दुसरा एक युजर म्हणतो भैया थोडं कॉन्टेंट बद्दल तेच ऐकून वीट आलाय. एकाने मालक चोरी सक्सेस झाली वाटतं अशी कमेंट केली. आणि कमेंटचा कहर म्हणजे हॉटेल भाग्यश्री बंद कधी आहे, आम्ही नोंद कधी घेऊ, असं म्हणत पण खिल्ली उडवली. याखेरीज या हॉटेल मालकांच्या रील्सवर केली जाणारी सर्वात कॉमन कमेंट म्हणजे बोकड शिल्लक ठेवा. कारण यांच्या हॉटेल्सवर कापल्या जाणाऱ्या बोकडांची संख्या बघता पूर्ण बोकड समाज भयभीत झालाय. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर मला वाटतं PR ची गरज भासते. एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखली जाते. कारण असं म्हणतात की जे पिकवलं ते विकताही आलं तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मराठी तरुणांनी व्यवसायात उतरावं, मराठी माणसाला पाठिंबा द्यावा, अगदी इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मराठी माणसांचं मेंढी वळणं कधी संपणार आहे? तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी चहाचं मोठं लोण पसरलं. अमृततुल्य चहाचं, जिथे जाऊ तिथे दिसतं अमृततुल्य. काहींची चहाच्या मार्केटिंगची शक्कल कमाल होती, खरंच कमाल होती, त्याला तोड नाही. मात्र त्यानंतर कहर झाला. जो नाही तो अगदी चहाच्या व्यवसायाच्या मागे लागला. त्यानंतर मिसळ आणि आता हे हॉटेल्स वाले. एखाद्यानी एखादी गोष्ट केली त्यात त्याला यश मिळालं की सगळे मेंढी वळणानी त्या मागे धावत सुटतात. बरं, त्यात यश मिळालं तर सोन्याहून पिवळं, तर शिखराचं टोक. आणि लॉस होण्यासाठी एक मोठा खड्डा तयारच आहे. बरं, इतक्या दिवसांनंतर आता या हॉटेल्सवाल्यांच्या विषयाला हात घालण्याचं कारण म्हणजे मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतोय का हे. यांच्यावर मगाशी म्हटलं तसं की या लोकांची स्पर्धा व्यवसाय वाढवण्यासाठी नाही तर एकमेकांची जिरवण्यासाठी दिसायला लागली आहे. ज्या ठिकाणी क्वालिटी, स्वच्छता या गोष्टींवरती भर द्यायचा ते सोडून हे लोक एकमेकांची जिरवत बसलेत. बरं, जिरवाजिरवी करा ना, पण योग्य गोष्टीची करा ना. नाहीच काय मिळालं तर पाण्याची करा. माणूस प्रजातीची अशीच ऑलरेडी जिरते. उगीच आणखी त्यात बरीच वर टाकायला हॉटेलचं वाले येते यार. बिचारा एखादा घरी न सांगता जेवायला गेला की डायरेक्ट कॅमेरा घेऊन पहिला घास खाऊन होत नाही तोच तिथे बसतात. लगेच विचारतात कसं आहे जेवण. आपल्या हॉटेल भाग्यश्रीला काय आता जेव्हा क्वालिटी त्याची घरी जाऊन घरचे वेगळी जिरवणार आहेत. तुमच्यातलंही कोणी गेलं असेल या हॉटेल्सला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.